आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। अहो हे सगळं काय आहे? अहो तुम्ही हे बोर्ड पाहिले का? काय लिहिलंय बघा ना, भावना दळवीचं स्वयंवर। हे काय आहे सगळं? लक्ष्मी, आता तर हद्दच झाली। अरे माझ्या मुलीच्या बघण्याचा कार्यक्रम असा गावभर करायला कोणी? अहो पण आनंदीला आणायला नको होतो? हे सगळं ती बघेल, काय वाटेल तिला? अगं लक्ष्मी, आनंदीनं हट्ट केला नसता तर आपण तिला इथं आणलंच नसतं, पण ती भावनाला सोडायलाच तयार नव्हती। आणि आपल्याला तरी कुठे माहित होतं ना की इथे हा असं सगळं तमाशा आहे म्हणून। श्रीनिवासराव, लक्ष्मीबहिणी, स्वागत आहे आपला। भावना कुठे आहे? संपतराव, अहो होय, काय आहे सगळं? हो, तुम्हाला शब्द दिल्याप्रमाणे आपल्या भावनाला मुलगा शोधायची मोहीम हाती घेतली आम्ही। मोहीम? मोहीम? ओ मोहीम काय म्हणताय तुम्ही? तुम्हाला जबाबदारी म्हणायचंय का? आणि हे बघा संपतराव, माझ्या मुलीचं लग्न हा आमचा खासगी मुद्दा आहे। अहो तुम्ही असं गावभर काय करताय? चव्हाट्यावर काय आणताय? श्रीनिवासराव, हो चिडू नका। गाडे पाटलांच्या घराची पद्धत आहे अशी। आता तुमच्या मुलीच्या लग्नाची जबाबदारी आम्ही घेतली म्हटल्यावर स्वयंवर थाटातच होणार ना। हे बघा, आमची अशी पद्धत नाहीये संपतराव। आणि आधी ही होल्डिंग्स काढा, सगळी ही जाहिरातबाजी बंद करा आधी। हो वहिनी, तुम्ही तरी समजून सांगा यांना। अहो कशाला त्रास करून घेताय? आपल्या भावनाचं लग्न व्हायला हवंय ना तुम्हाला। काय बोलू मी यांना? तुम्ही हे जे काही केलंय ते मलाही आवडलेलं नाही। अहो आम्हाला वाटलं होतं की भावनाचा स्थळ पाण्याचा पारंपरिक कार्यक्रम असेल, पण हे सगळं काय आहे? स्वयंवर? काय झालं? भावना, भावना चल, इथे थांबायची काही गरज नाहीये। अगं मला माहितीच नव्हतं की यांनी तुझ्या लग्नाकरता स्वयंवर रचला इथे। चल चल, आपण निघू इकडनं, चल। बाबा, तुम्ही प्लीज शांत व्हा। ते आपल्यासाठीच प्रयत्न करतायत ना, आणि शेवटी माझ्या भल्यासाठीच करतायत ते, त्यामुळे मला काही प्रॉब्लेम नाहीये। भावना, आपण एवढे दिवस बघण्याचे कार्यक्रम केलेच की, मग आता स्वयंवरही पाहू। असं काय आणि तसं काय, लग्न तर करायचंच आहे ना। भावना बाळा, नाही भावना मॅडम, काही झालं तरी तुम्हाला हे लग्न मी करूच देणार नाहीये। मला तुम्हाला अडवायलाच हवं।
दादा तुम्ही ठीक आहात ना? मॅडम तुम्ही ठीक आहात ना? हो. हा मी ठीक होतो. तुम्ही सर थँक्यू. आज पुन्हा एकदा तुम्ही माझा जीव वाचवलात. मी आलेच. मॅडम तुम्ही प्लीज काही करू हे लग्न नका करू. पण का? तुम्हाला नाही कळत आहे का? इथे कोणीही तुमच्या बऱ्याचा विचार करत नाहीये. तुमच्या स्वयंवराच्या निमित्ताने हे आपल्या राजकारणाची पोळी भाजून घेत आहे. तुम्ही जाणून बुजून कशाला बळी पडताय यार? हे बघा सिद्धिराज, मान्य आहे मला की यात संपत काकांचा राजकीय हेतू आहे. पण जर का या कार्यक्रमात खरंच मला एखादा चांगला मुलगा मिळाला तर काय हरकत आहे? सिद्धिराज, मी आणि आईनी तुमच्यावर एक काम सोपवलं होतं. माझ्या गळ्यात ज्यांनी मंगळसूत्र घातलं त्याला शोधून काढायचं होतं. तो जो कोणी नराधम आहे ना, ज्याने माझ्या मुलीला फसवून तिच्या नकळत तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं, त्याला शोधून का? अजूनही तो व्यक्ती आपल्या समोर आला नाहीये. माझ्या मंगळसूत्राची चर्चा अख्ख्या गावभर आहे. नको नको ते बोलतायत लोक. माझं आणि माझ्या घरच्यांचं जगणं मुश्किल करून टाकलं. आणि जर तुमच्या गळ्यात मंगळसूत्र घालणारा माणूस तुमचं स्वयंवर होतंय हे ऐकून इथे आला तर? माझी तर इच्छाच आहे त्यांनी इथे यावं आणि त्यांनीच माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलंय हे मान्य करावं. पण तो व्यक्ती खरंच इथे येऊन मान्य करेल? सगळ्यांसमोर माझी जबाबदारी घेईल? नाही येत ना माझ्या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडे? मग नका थांबवू मला. जर का माझ्या नशिबातच हे लिहिलं असेल ना, तर तुम्ही किंवा मी ठरवूनही ही गोष्ट बदलू नाही शकणार. लक्ष्मी निवास